राम राम मंडळी. तर मी प्रियंका आणि प्रियंकाच खानदेशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं चिन्ह दाबा, त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. तर मंडळी, आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये मस्त असं थंडगार असं काहीतरी खाऊ वाटतं. आपल्याला भाजी पोळी जास्त आवडत नाही आणि जेवणात तोंडी लावायला काहीतरी मस्त असं थंडगार असं काहीतरी हवं असतं. त्याचसाठी आज मी अशी मस्त ही रेसिपी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळालंच असेल की ही नेमकी कसली रेसिपी आहे. पण ही रेसिपी म्हणजे श्रीखंड आहे आणि ते श्रीखंड मी दही, दूध, चक्का काही न वापरता बनवलेलं आहे. अगदी मस्त झटपट कमी साहित्यात होणारं असं हे श्रीखंड आहे आणि अगदी सेम आपल्या दह्याच्या श्रीखंडासारखंच लागतं. चला तर मग याची रेसिपी बघूया. रेसिपी शॉर्टपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत. तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकतात. ते तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता या तांदूळांमध्ये दूध टाकून हे तांदूळ छान असे भिजतील इथपर्यंत दूध टाकून घ्यायचं आणि छान यांना 2 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. 2 किंवा 4 तासही भिजण्यासाठी ठेवलं तरी चालेल. आता हे तांदूळ छान असे 2 तास मी भिजण्यासाठी ठेवले होते, छान भिजले गेले. आता फक्त या मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. सर्व तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचे. या प्रकारचा जाळीचा चम्मच किंवा मग गाळणीने दूध गाळून घ्यायचं आणि फक्त तांदूळ घ्यायचे. हवं तर अगदी 1-2 चम्मच पोहे खाण्याचे 1-2 चम्मच थोडंसं दूध टाकून दळून घेतलं तरी चालेल. मस्त असं फाईन अशी पेस्ट बनवायची आहे त्याची. म्हणून अगदी पहिल्या वेळेस फक्त तांदूळ फिरवा, नंतर मग हवं तर 1-2 चम्मच दूध टाकून छान असं फाईन फिरवून घ्या. तर हे मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते. तर बघू शकतात अगदी मी 1-2 चम्मच दूध टाकून घेतलं आणि मस्त असं चिकन मऊसूत असं हे लोण्यासारखं मस्त हे मिक्सरला तांदूळ बारीक वाटून घेतले. आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर इथे मी ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने 3 वाटी मी दूध घेते आहे आणि जे तांदूळ भिजवण्यासाठी दूध वापरलं होतं ते दूधही मी यामध्ये घेतलेलं आहे. वाया जाऊ द्यायचं नाही. तर ते दूधही यामध्ये वापरून घ्यायचं. आता त्याच वाटीने 1.5 वाटी साखर टाकून घ्यायची आहे आणि अगदी कमी गॅसवर पूर्णपणे ही साखर दुधामध्ये विरघळवून घ्यायची. गॅस हे कमीच ठेवायचा. दूध खूप उकळलं पाहिजे असं काही नाही, फक्त आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आहे. म्हणून मस्त हलवत राहायचं आणि साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची. तर बघू शकतात थोड्याच वेळात साखर मस्त अशी विरघळली आहे आणि दुधाचा कलर देखील बदलला आहे. तर आता यामध्ये मी जे आपण तांदूळाची पेस्ट करून घेतली होती ती टाकून घेते. तर संपूर्ण पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची. आता अगदी कमी गॅसवरच हे जे तांदूळ आहे, तांदूळाची पेस्ट आणि दूध आहे ते छान मिक्स करून घ्यायचं. याच्या गुठळ्या होतात म्हणून अगदी हवं तर गॅस बंदही केला तरी चालेल. बंद गॅस करून हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग गॅस चालू करून कमी गॅसवर सतत हलवत राहायचं आणि हे मस्त असं घट्टसर करून घ्यायचं. तर छान हे मी मस्त गुठळ्या मोडून घेतल्या आणि सतत हलवत आता बघू शकतात तुम्ही हे असं घट्टसर झालेलं आहे. अगदी कमी गॅसवर हे सतत हलवत राहायचं, नाही तर खाली ते चिपकतं. आता मस्त आता हे थोडंसं घट्टसर होतं आहे. अजून थोडंसं याला घट्टसर बनवायचं आहे. तर सतत मस्त हलवत याला छान आता मी थोडंसं अजून शिजवून घेते. तर बघू शकता आता हे अगदी मस्त तयार झालेलं आहे. मस्त असं घट्टसर झालं आहे. तर आता मी गॅस बंद केला आणि पूर्णपणे हे गार होऊ द्यायचं. हे जे सारण आहे पूर्ण गार झाल्यावरच मिक्सरमधनं वाटून घ्यायचं. तर आता बघू शकतात हे जे तांदळाचं सारण होतं ते पूर्णपणे गार झालं आहे आणि गार झाल्यावर थोडं घट्ट देखील झालं. तर आता मी ते थोडं मिक्सरच्या भांड्यात घेऊन छान वाटून घेणार आहे. तर यामध्ये आता मी एकूण 4 ते 5 चम्मच दही वापरली आहे. तर प्रत्येक भांड्यामध्ये 1-1 चम्मच किंवा 2 चम्मच टाकून असं हे मिक्सरला वाटून घ्यायचं. तर थोडी आंबट दही घ्यायची, म्हणजे जे आपल्याला ओरिजिनल आपलं दह्याचं श्रीखंड येतं तसा याचा फ्लेवर येतो. तर हे मिक्सरला मी फिरवून घेते. तर बघू शकतात मस्त मिक्सरला हे फिरवून घेतल्यावर मस्त असं फाईन आणि याला अशी चमक आलेली आहे. जसं दह्याच्या श्रीखंडाला शाईन असते तसंच याला शाईन आलेली आहे. याच प्रकारे मी बाकी जे बॅटर आहे ते आता मिक्सरमध्ये फिरवून घेते. तर बघू शकतात मस्त असं हे मी फिरवलं आहे मिक्सरमधून आणि आता यामध्ये 1 चम्मच इलायची पावडर टाकून घेते आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं. तर तयार आहे मस्त असं हे तांदळाचं श्रीखंड, जे अगदी दह्याच्या श्रीखंडासारखंच लागतं. मस्त असं कापसासारखं मऊसूत गुळगुळीत आणि लोण्यासारखं असं हे श्रीखंड तयार होतं. तर नक्की या प्रकारे श्रीखंड करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा.
जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह येईल त्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून